मित्रांनो, बीडचा बिहार होतोय का काय हा प्रश्न पडला होता, पण आताच एक नुसतं माहिती मिळाली, न्यूज माध्यमातून माहिती मिळाली की बीडमध्ये मोस्ट वॉन्टेड म्हणजे अगदी असे वॉन्टेड चांगले मोठे मोठे गुन्हे केलेले 1773 गुन्हेगार फरार आहेत. ते अजून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत अशी आकडेवारी समोर आली आहे. आणि 2023 आणि 2024च्या या एका वर्षात 369 असे आरोपींची संख्या वाढली आहे, फक्त मोस्ट वॉन्टेड आरोपींची. मग याला खतपाणी नेमकं कोण घालतंय? एखादा राजकारणी याला जबाबदार असतो, कारण खरंच असतोय का हा प्रश्न पडतोय. कारण राजकारण्याशिवाय इतक्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. राखेचा असो, स्क्रॅपचा असो किंवा वाळू माफिया असो, ह्याची काढतोय कोण, हे इतकी दहशत आहे कोणाची, हे आपण संपूर्ण आता या प्रकरणामधून संतोष देशमुखांचं जे काही प्रकरण हत्या झाली त्यामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की याला वरदहस्त कोणत्या तरी एखाद्या राजकीय व्यक्तीचा असतो आणि त्याशिवाय हे संपूर्ण घडत नाही. आणि मग त्यामध्ये येते रोल हा क्रिमिनल ऍक्टिव्हिटीचा. कारण ही सर्व वाळू माफिया, स्क्रॅप वगैरे हे सर्व सांभाळण्यासाठी मुलं लागतात आणि तीही दंडीलशाही मुलं करणारी मुलं लागतात. कारण याला कोणीतरी एखाद्या प्रत्युत्तर दिलं, कारण याला काहीतरी कोणी रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याला मृत्यूची शिक्षा मिळते. हे आपण या संतोष देशमुख या प्रकरणामधून आपण पाहिलेलं आहे की संतोष देशमुखांचा काय गुन्हा होता सांगा. फक्त खंडणीसाठी त्यांनी त्याला विरोध केला. म्हणजे ती जी काही पवनचक्कीची कंपनी आहे त्या पवनचक्कीच्या कंपनीला खंडणी मागण्यासाठी आल्यानंतर तिथल्या एका दलित वॉचमॅनला मारल्यानंतर तिथं फक्त मध्ये ते गेले आणि तिथं ते भांडणं मिटवण्याचा वगैरे त्यांनी प्रयत्न केला किंवा खंडणीला थांबवावं यासाठी त्यांनी प्रयत्न केला खंडणीचा. चांगलंच काम केलं त्या माणसानं. म्हणजे चांगले काम करणाऱ्या माणसाला मग ही माणसं अशी संपवतात. आणि हीच माणसांची जी काही टोळी आहे ती बीडमध्ये किती ऍक्टिव्ह आहे हे या न्यूजवरून लक्षात येतं की 1773 लोक मोस्ट वॉन्टेड आहेत आणि ते आजपर्यंत फरार आहेत. ते कुठे आहेत अजून माहित नाही, त्यांचा शोध घेणं चालू आहे. आणि एका वर्षाची आकडेवारी 369 इतकी आहे. म्हणजे इतकी गुन्हेगारी तिथं वाढलेली आहे. आता अजून दुसऱ्या जिल्ह्यात असतील सुद्धा, त्याच्या आकडेवारी आली नाही, पण सध्या बीडचा विचार हा केला तर इतका रेट तिथं गुन्हेगारी क्षेत्राचा मोठा आहे. तर हे या क्षेत्रामुळेच आलेलं आहे की तिथली जी वाढती जी काही वाळू माफिया असो वगैरे ह्या सर्व गोष्टी मुळे आल्या. याला सर्वात एक कारणीभूत आहे ते म्हणजे तिथले जे काही आहेत ते राजकारणी. त्यांनी त्यांच्या हाताशी धरून हा जो काही 2 नंबरचा पैसा त्यांना मिळवायचा आहे, जी काही माया त्यांना गोळा करायची आहे, हा त्यांच्या पोटातला जो कोटा आहे त्यांचा पैशाचा हव्यासाचा तो संपत नाहीये. त्यामुळं ही अशी प्रवृत्तीची लोक त्यांना तयार करावे लागतात. आपण एखाद्या चित्रपटात बघत होतो की चित्रपटात एखादा राजकारणी एखाद्या खाली माणसांना, पुष्पा चित्रपटामध्ये सुद्धा आपण पाहिलं की त्याच्या खाली किती वाळू माफिया वगैरे चाललेला असतो किंवा चंदन तस्करी वगैरे चालली असते, त्याच्यावरती वरद असते एखाद्या राजकीय नेत्याचा असतो. तशीच काहीची स्टोरी आपल्याला आता इथं बीडमध्ये पाहायला मिळते. म्हणजे चित्रपटात जे असतं ते रिअल लाईफ मध्ये सुद्धा असतंय, ते खरंच आहे हे म्हणायला काही आता वाव उरलेला नाही किंवा नाहीच, शंकाच राहील नाही काही, असं वाटायला लागले. इतकं गंभीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ती या राजकारण्यामुळे. म्हणजे इतक्या कमी काळात वाल्मिक कराडांची संपत्ती जर आपण पाहिली तर किती जणांच्या, मग यांच्यावरती काहीतरी एखादा राजकारण्यांचा वरदहस्त असेल त्यावेळेला यांच्यावरती ईडीची धाड येत नाही, यांच्यावरती एखादी कारवाई होत नाही, यांच्या संपत्तीची कधी चौकशी होत नाही. मग त्यामध्ये ते शातीर सुद्धा आहेत आणि राजकारणी सुद्धा तितके शातीर आहेत. आपण त्याच्या प्रतिज्ञापत्रांच्या कितीतरी राजकारणी नेत्यांच्या आपण संपत्ती सुद्धा आपल्या चॅनलवरती टाकलेल्या आहेत. तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की त्यांच्या कितीतरी फक्त 25-26 कोटीपर्यंत संपत्ती आहे. मग या माणसाकडे इतक्या मोठे फार्म हाऊस वगैरे, इतकी आलिशान गाड्या वगैरे येतात कुठून? त्या त्यांच्या नावावरतीच नाहीत. मग त्यांना ही अशी माणसं पाळावी लागतात. अशा माणसांच्या नावावरती त्यांची ती संपत्ती असते. किती संपत्ती काय म्हणावं याला, किती किती एकर जमिनी आहेत, किती किती त्यांचे फार्म हाऊस आहेत, किती किती टेंडर आहेत, किती गाड्या आहेत. वाल्मिक कराडांच्या तर नावावरती 100 कोटी रुपयांच्या फक्त गाड्या आहेत असं समोर आलेलं आहे. सोशल मीडियावरती जे काही फिरते त्याच्यावरती बघितलं तर पुण्याच्या आलिशान ठिकाणी मोठमोठ्या प्रशस्त बिल्डिंग मध्ये त्यांचे प्लॉट आहेत वेगवेगळ्या माणसांच्या नावावरती. सूर्यदासांनी त्याचा पाडाच वाचून दाखवला. ही सर्व माणसं, इतकी संपत्ती ही येते आणि त्यांना सांभाळण्यासाठी, तो 2 नंबर पैसा सांभाळण्यासाठी हे गुन्हेगारी क्षेत्र तिथं वाढवणं राजकारण्यांसाठी गरजेचं असतं आणि ते क्षेत्र तिथं वाढवण्यात आलेलं आहे. आता यामध्ये दुसरी विशेष गोष्ट ही, हे जबाबदारीनं सांगावं लागेल किंवा आपल्याला सुद्धा, आपल्या आसपास सुद्धा, बीड जिल्हा सोडून द्या, असतील छोटे मोठे काय होणार राजकारणी असतील किंवा छोटे मोठे काय ना वाल्मिक कराड असतील, पण वाल्मिक कराड हे प्रत्येक तालुक्यात किंवा प्रत्येक जिल्ह्यात छोटे असतील पण असतील हे नक्की. फक्त ते आता एक्सपोज झालेले नाही किंवा पुढे आलेले नाही. आणि यावरून आपल्याला लक्षात येतंय की बीडचा बिहार झालाय का नव्हे, झालायच असं म्हणायला सुद्धा हरकत नाही.
तर मित्रांनो, या संपूर्ण गोष्टीवरती तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. तुर्तास थांबतो, परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.